नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवलं. आज आहे ना तांदळाची अशी मऊ लुसलुशीत अशी एकदम छान आणि खायला पण एकदम टेस्टी अशी भाकर बनवलेली आहे. आणि खरंच खूप टेस्टी होते. आणि बघा ना, म्हणजे मऊ लुसलुशीत तुम्ही संध्याकाळपर्यंत पण ठेवा तर तशाला तशीच राहील अशी भाकर आहे. तर चला तर मग बनवायला घेऊया. तर सगळ्यात पहिलं तर मी पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये ना तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तांदळाचं पीठ असं मस्त हाटून घेतलेलं आहे आणि थोडंसं वाफ देऊन घ्यायची आहे तांदळाच्या पिठाला. तर आता बघा ही थोड्या वेळात वाफ देऊन झालेली आहे. ह्याला आहे ना आपण ताटामध्ये थंड करून घेऊया आणि ते नंतर आहे ना त्याला थोडंसं पाणी लावून व्यवस्थित असं मळून घ्यायचं त्याला. आणि त्याच्यामध्ये ही म्हणजे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे की बटाटा टाकायचा आहे त्याच्यामध्ये. उकडलेले 2 बटाटे टाकलेले आहेत मी, की मस्त असं म्हणजे त्या बटाट्यानेच आपला भाकरीला एकदम छान टेस्ट येतो आणि मऊ लुसलुशीत राहते. संध्याकाळपर्यंत म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवशी पण खाल ना तर ती जशाला तशीच राहील अशी भाकर आहे. तर बघा मी थोडं पाणी टाकून आहे ना मस्त असं त्याला व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. जसं आपण मोदकाचं सारण कसं मळतो तसं मळून घ्यायचं आहे. पाणी लावून असं मस्त असं गोळा बनवून घेतलेलं आहे. तर आता तिथं थोडंसं तांदळाचं पीठ आणि गोळा आपला मस्त बनवून झालेला आहे. आणि आता याला मुरत काहीच ठेवायचं नाही, आपल्याला लगेचच्या लगेच ह्याला भाकरी बनवून घ्यायची आहेत. तर आता हे ना बघा मी आता एक गोळा घेतलेला आहे, मस्त असा लाटून भाकरी बनवणार आहे. आणि आता तवा गरम झालेला आहे. तर पाहू शकता इथे आपण भाकर बनवून घ्यायची आहे. बघा ही दुसरी पण भाकर तर मस्त अशी झाली होती, एवढी टेस्टी झाली होती. मी चिकन बनवलं होतं याच्यासोबत. खूप टेस्टी भाकर झाली होती. तुम्ही नक्की ट्राय करा, अशा पद्धतीने कधी भाकर बनवून बघा, खूप छान लागते. तर बघा मी आहे ना, हे बघा आता ही एवढी गोल भाकर झाली आहे ना, तर मी काय केलं माहिती आहे, एक गोळा घेतला आणि असं आहे ना पोळपाटावरती थोडंसं त्याला मळून भाकर बनवली, म्हणजे लाटली. तर असं गोल गरगरीत अशी भाकर झाली आणि टम्म फुगली, एकदम मस्त अशी भाकर झाली होती. मग म्हणजे मला बनवायला पण एवढं आवडत होतं ना, एवढं छान झालं होतं ते, एवढं टेस्टी झालं होतं. तर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा, अशा पद्धतीने भाकर बनवून बघा, खूप छान लागते. तर बघा मी आता तुम्हाला ती मळून पण दाखवलेलं आहे आणि परत एकदा बनवून दाखवलेली आहे भाकर. बघा किती मस्त अशी टम्म फुगते भाकर, खूप छान होते. चला तर मग बाय.